नमस्कार सर्वांना. नवीन वर्षाचे आपण सर्वजण या चांगल्या विचारांच्या ऐकण्यासाठी सगळे जमत आहोत. खूप कौतुकाची गोष्ट आहे तुमच्या सर्वांची. तुम्ही इतकं जिज्ञासेने तळमळीने हे सगळं श्रवण करतात की जेच आपल्याला जीवनामध्ये खूप उपयोगाला येणार आहे. तर आज आता आपण सुरू करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळल्दिवल्लभम्. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामचंद्रा करुणा समुद्रा धातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा. कै भेटसी मजला सुभद्रा. श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरु चरणी मनापासून नमन करते. तसेच श्रीरामांच्या चरणी, हनुमंता चरणी व तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी मनोभावे वंदन करते. आज आपण नवीन वर्षाच्या याच्यात रामकथेचा पुढचा भाग आता आपण बघणार आहोत. मागच्या वेळेस आपण बघितलेलं आहे की विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाला घेऊन प्रवासाला निघालेले आहेत. आणि त्यावेळेस पहिल्या दिवशी त्यांचं शिक्षण पण सुरू झालेलं आहे की तेव्हा त्यांना मंत्र 2 दिले आहे, बला आणि अबला. आणि असे आता पुढे 54 असे ते दिव्यास्त्र आहेत, 54 प्रकारची. ते विश्वामित्र रामांना देऊन त्यांना काय घडवत आहेत अशा प्रकारे. आता असं एके दिवशी त्यांचा प्रवास चाललेला आहे. तेव्हा विश्वामित्र त्राटिकेची कथा सांगतायत की त्राटिका ही ना सुंद नावाच्या राक्षसाची पत्नी आहे. ती अत्यंत भीषण होती. तिने लोकांवर कितीतरी अत्याचार केलेले आहे आणि त्यामुळे त्या प्रदेशातले सगळे लोक तेथून निघून गेले. आता त्यावेळेस असं सांगताना विश्वामित्र रामांना विचारतात की अरे, ती त्राटिका स्त्री आहे ना, मग तिला तू मारशील का? तेव्हा रामचंद्रांनी उत्तर दिलंय की गुरुदेव, गायींना कापणारा, ब्राह्मणांना मारणारा आणि समाजाला त्रास देणारा कोणीही असो, मग तो स्त्री असो अथवा पुरुष असो, मी काही न बघता त्याला ठार मारीन. की ज्याच्यामुळे काय आहे, धर्माचा उच्छेद होतो ना. आणि म्हणून माझ्या जनतेला जो त्रास देतो ना, त्याच्या त्या जनतेच्या रक्षणासाठी मग मी स्त्री असो पुरुष असो त्या त्राटिकेचा वध करणार. आणि असं ऐकलं आणि विश्वामित्रांना काय झालेलं आहे, सर्वांग त्यांचं रोमांचित झालं की अरे, हा 16 वर्षाचा आपला छावा किती छान उद्गार काढतो आहे.
आणि म्हणून ते मोहरून गेलेले आहे. आणि इतक्या काय आहेत, तेवढ्यात ती काय आहे, भीषण आवाज आलेला आहे. आणि त्राटिका त्या पर्वतावरून उतरताना विश्वामित्रांना पाहिली. आता तिच्याकडे बोट करून ते रामांना म्हणतात, अरे रामा रमा, हीच ती त्राटिका. विश्वामित्राने एकदम बाजूला सरले. आता रामांनी अत्यंत वेगाने आपला बाण काढलेला आहे, धनुष्य वाकवून प्रत्यंचा चढवली आणि एका क्षणात भगवंतानी तिचा वेध घेतला. तिने उभारलेले दोन्ही बाहू श्रीरामने छाटून टाकले. लक्ष्मणाने पण चपळाईने तिचे नाक कान छाटले. आणि अशा प्रकारे श्रीरामांनी काय केलेलं आहे, एका बाणात तिचं हृदय सगळं विदीर्ण केलं. ते धूळ असं चित्कार करीत जमिनीवर कोसळलं. असा हा प्रभूंचा पहिला पराक्रम आहे 16व्या वर्षी. आणि विश्वामित्र हे बघतात आणि धावत जाऊन रामांना काय करतायत, कडकडून आलिंगन देतात. हं? कारण एका क्षणात विश्वामित्रांनी बघितलं की श्रीराम किती चपळ आहेत, किती दमदार त्यांचं उभं राहणं, किती अचूक लक्ष वेध घेणं. यावरून विश्वामित्रांच्या लक्षात आले की हा काय आहे, सिंहाचाच छावा आहे. तर असा हा अवघ्या 16व्या वर्षी पहिला पराक्रम साकारला आहे. म्हणून असं म्हणतात ना, की माणसं काय पराक्रमी असतात ना, ती लहानपणापासूनच पराक्रमी असतात. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी पण वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. माऊली ज्ञानेश्वरांनी पण 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. अशी प्रतिभा, प्रज्ञा, पुरुषार्थ हे मुळात जर असले ना, की मग असं रत्न सद्गुरूंच्या हाताला लागलं की ते त्याच्यावर निरनिराळे पैलू पाडतात. म्हणून इथे विश्वामित्री मुनींना पण आपल्या शिष्यात असा अपार पराक्रम बघून आनंद झालाय. त्यांनी दोघांना आशीर्वाद दिला, प्रेमाने जय जयकार केलेला आहे. आता त्राटिका वधानंतर परत काय आहे, प्रवास सुरू झाला आहे. रोज रात्री झाडाखाली निजावे, दिवसभर चालत राहावे असा क्रम असतो. रोज विश्वामित्र मुनी रामांना दिव्य दिव्य भिन्न प्रकारची दिव्यास्त्रे प्रदान करतात. दंडचक्र आहे, धर्मचक्र, विष्णुचक्र, इंद्रचक्र, कालचक्र, वज्र, ऐशिक, ब्रह्मशिरस, यशपाश, धर्मपाश, कालपाश, गंधर्वास्त्र, मोहनास्त्र, त्यानंतर पैशास्त्र, सूर्यास्त्र, सोमास्त्र, नारायणास्त्र, ब्रह्मास्त्र, अशी सगळ्या प्रकारची 54 दिव्यास्त्रे ते रामांना प्रदान करतात. आता असं दल मजल करीत सर्व मंडळी कुठे पोचतायत, सिद्धाश्रमामध्ये पोचतात. 6 दिवसांचा हा यज्ञ आहे. आणि आता श्रीराम आणि लक्ष्मण दोघांना विश्वामित्र सांगताय की माझे आता 6 दिवस मौन व्रत राहील, मला तुमच्याशी बोलता नाही येणार. म्हणून आत्ताच सांगतो की 6 दिवस रात्रंदिवस जागे राहा. तुम्ही जर संरक्षण नीट केले ना, तरच मला हा यज्ञ नीट पूर्ण करता येईल. आता या आश्रमाच्या 2 दारांवर दोघे भाऊ उभे राहिले. भगवंत लक्ष्मण हा काय आहे, योग्य त्याला लक्ष्मणाला रामांनी सगळ्या सूचना दिल्या आहेत. आता हे दोन्ही भाव असे बघून सिद्धाश्रमातले सगळे ऋषी मुनी पण खूप आनंदून जातात की आता आपला यज्ञ होणार. आणि भगवंतांनी काय अत्यंत जागृतीने आता सगळं बघायला सुरुवात केली आहे. कारण 6 दिवस आहेत. पहिला दिवस माझा त्याच्यातला व्यवस्थित पार पडला. दुसरा तिसरा दिवस गेला, म्हणजे जवळ अर्धा यज्ञ संपला आहे. कोणालाही काही त्रास नाही झाला. आता त्यावेळेस अशा वेळेस असं म्हणतो ना की मनुष्य गाफील होतो ना, आणि मग सगळं ठीक चाललंय असं वाटायला लागतं. त्यात असं बेसावध असतानाच एक काय झालं, खूप मोठा आवाज यायला लागला, धूळ उडू लागली. आणि पाहता पाहता रामाच्या लक्षात आलं की एक अत्यंत भीषण असुर समोर येऊनच टाकला. रामाने आपल्या बाणाचा काय अग्र जोडण्या इतका सुद्धा त्यांना वेळ नव्हता. त्या रामाच्या झटापटीत त्यांनी काय केलं, शितेशु
अस्त्रान्वित असा एक बाण सोडलेला आहे. बाणाला टोक नव्हते म्हणून तो असुर मारला जाणार नव्हता. वरून त्या असुराच्या त्या बाणाचा इतका त्याला जोराचा धक्का बसला की असुर इतका दूर फेकला गेला की कुठे फेकला गेला हेच कुणाला कळलं नाही. एवढ्या त्या राक्षसाचं नाव काय होतं? मारीच. आणि असा मारीच काय झाला आता बेपत्ता झाला. मग त्याचा भाऊ सुबाहू तो एकदम रामावर चालून आला. आता मात्र काय राम पूर्ण सावध होते. त्यांनी सुबाहूला संपवलं. सुबाहू बरोबर चालून आले जे सगळे राक्षस होते ना त्यांचा पण संहार केला. आणि मग असा यज्ञ सगळा निर्विघ्नपणे पार पडला. ऋषी मुनींना अतिशय आनंद झाला. आणि यज्ञाच्या पूर्णाहुतीनंतर श्रीराम आणि लक्ष्मण या दोघांचा सुंदर ऋषी मुनींनी सत्कार केला. खूप सगळ्यांना कौतुक वाटू लागलं की आजपर्यंत जे काम मोठ्या मोठ्या लोकांना करता आले नाही ना ते या श्रीराम आणि लक्ष्मणांनी म्हणजे या बालकांनी अगदी सहजतेने करून दाखवलं. आता त्या दिवशी रात्रीच्या वेळेस राम आणि लक्ष्मण काय करतात ते विश्वामित्र मुनींची चरण सेवा करतायत. आणि तेव्हा श्रीराम विचारतायत की गुरुदेव आपला यज्ञ तर पूर्ण झाला पण आता पुढे प्रवास कसा आपला असणार आहे. तेव्हा विश्वामित्र सांगतायत की रामा अरे मला ना जरी हिमालयाकडे जायचं आहे पण त्याच्या आधी मिथिलेमध्ये जावं असा म्हणून विचार करतो आहे. लक्ष्मण म्हणतो की काय आहे मिथिलेमध्ये. तेव्हा विश्वामित्र सांगतायत की मिथिलेची राजकुमारी तिचं स्वयंवर आहे आणि ती राजकन्या आहे ना ही मिथिलेची जो महाराज जनक आहेत ना त्यांना ती भूमीच सापडली आहे. लक्ष्मण म्हणतो अरे जमिनीत अशा मुली सापडतात का. तेव्हा विश्वामित्र म्हणतात अरे लक्ष्मणा कधी कधी अशा अनाकलन घटना घडून जात असतात. आता दुसऱ्या दिवशी सर्वजण सिद्धाश्रमातल्या ऋषी मुनींचा प्रेमाने निरोप घेतात. आणि हे दोघं भाऊ विश्वामित्र मुनींच्या बरोबर मिथिलाकडे प्रयाण करतायत. आता मिथिला नरेश महाराज जनक यांची कथा महर्षी विश्वामित्र काय करतायत आता लक्ष्मण आणि रामांना वाटेत सांगत चालले. ते सांगतायत की महाराज जनकांचा हा जो वंश आहे ना तो अत्यंत श्रेष्ठ आहे. महाराज नेहमीपासून त्याचा आरंभ झालाय आणि ह्या वंशातले सगळे राजे श्रेष्ठ तपस्वी परम धार्मिक आहेत आणि विदेही अवस्थेला पोचलेले. म्हणजे जनक हे ना कुण्या व्यक्तीचं नाव नाहीये. जनक हे पद आहे. जसं पंतप्रधान हे कुणाचं नाव असत नाही की नाही ते पद आहे. तसं जनकाच्या या परंपरेमध्ये जो कोणी या सिंहासनावर बसतो ना त्या प्रत्येकाला जनक म्हणतात. जसे शंकराचार्य हे पण आधी एक व्यक्तीचं नाव होतं आणि नंतर ते काय झाले पदसिद्ध झाले. तशी ही जनक परंपरा आहे. आणि आता यावेळेस मिथिला नगरीमध्ये जे जनक राज्य करतायत ना त्यांचं नाव शिरध्वज आहे आणि त्यांचे धाकटे बंधू आहे ते कुशध्वज आणि जनकाच्या पत्नीचे नाव आहे सुनयना. असे हे अत्यंत श्रेष्ठ परम धार्मिक विदेही अवस्थेत राहणारे हे जनक गृहस्थाश्रम स्वीकारतात. हं? आता गृहस्थाश्रम स्वीकारला त्यांनी पण अनेक वर्ष झाले पण संततीचा लाभच नाही. आणि म्हणून असं म्हटलं आहे की जोपर्यंत संततीचा लाभ होत नाही तोपर्यंत जीवन अपूर्ण असल्यासारखे वाटते असं आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ही वैदिक संस्कृती ही जी अत्यंत श्रेष्ठ संस्कृती आहे त्याच्यामध्ये म्हणतात की जीवन कसं असावं. वेदामध्ये सांगितलंय की भोग पण पाहिजे आणि त्याग पण पाहिजे. आणि म्हणून 4 आश्रमांची कल्पना केली. ब्रह्मचार्य आश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम. म्हणजे त्याच्यामध्ये पण हे जे त्याग आणि भोग दोन्ही कसे पाहिजे धर्माच्या नियंत्रणात राहून करायचे आहेत. म्हणजे ते करताना अंतःकरण कोणाचं दुखवायचं नाही. म्हणजे माझं जीवन सुद्धा काय तृप्त असावं वखवकलेले नसावं त्यासाठी त्या सगळ्याचा उपभोग धर्माच्या मर्यादेत राहून घ्यायचा आहे. आता
सगळ्यांच्या मनामध्ये काय आहे? पुत्र कामना. जनकांच्या इथे काय पुत्र नाहीये, म्हणजे संतती नाहीये. आणि म्हणून गृहस्थाश्रम संतती नसेल तर अपूर्ण मान, असं वैदिकामध्ये आग्रहाने म्हटलेलं आहे. आधी आता असं म्हणतात वेद, आपल्याला म्हणतात की संसाराने आधी तृप्त व्हावं आणि मग शांतपणे संसार सोडून द्यावा. पण सोडून देण्यापेक्षा काय झालं, तो गळून पडला पाहिजे. जसं पिकलेलं फळ असतं ना, ते झाड त्याला धरून ठेवत नाही. हं? त्याप्रमाणे काय आहे की संसार करता करताच सत्संग ठेवला पाहिजे. सत्संग चालू असेल ना, तर आपोआप काय होतं, अंतःकरणातलं फळ पिकतं आणि संसार न कळत कसा होतो, सुटून जातो. म्हणून असा संसार न कळत सुटण्यासाठी सत्संग सांगितला आहे. म्हणून आपली जी वैदिक संस्कृती आहे त्याची भूमिका नकारात्मक नाहीये, की सत्संग असला म्हणजे काय होतं, मन आपोआप संसारात विटतं आणि तृप्तता यायला लागते. हं? म्हणून घरामध्ये असून मनुष्य काय आहे, मग घरात नसतो, अशी त्याच्या अंतःकरणाची अवस्था होते. हं? आता देह तर कुठेतरी राहणारच, चार भिंतीत म्हणा किंवा आश्रमात. हं? म्हणून असं म्हटलेले की संन्यास घेऊन आश्रमात गेला आणि घराची आठवण करत असला तर काही त्याला महत्व नाहीये. आणि म्हणून कलियुगामध्ये असं म्हटलेलं आहे की संन्यासाच्या पेक्षा संन्यस्त वृत्तीला महत्व आहे, की मी माझ्या करता जगतो आहे ना, हे सगळं थांबलं पाहिजे. याच्यामध्येच काय जीवनाची पूर्णता आणि समग्रता आहे. म्हणून रामकथा ही आहे ना, त्याच्यामध्ये या सगळ्या जीवनाच्या समग्रतेचा खूप महत्व आहे. आता हे महाराज जनक यांना पण असं वाटतंय की वात्सल्य नाहीये म्हणून ते अतृप्त आहेत. आता एके दिवशी अशी घटना घडते आहे की हे पुण्यशील महाराज जनक आहेत ना, ते एका मोठ्या यज्ञाकरता भूमी नांगरत होते. आता मोठ्या ज्या वेळेला भूमीचे संस्कार करायचे असतात ना, त्यावेळी ती भूमी सुवर्णाच्या फाळाने म्हणजे सोन्याच्या नांगराने नांगरायची असते. आणि ही भूमी नांगरताना मात्र यजमान आणि त्यांची पत्नी, या मान कोणाला असतो, या दोघांना असतो. आता त्या दिवशी जनक राजा आणि महाराणी सुनैना हे दोघं सोन्याच्या फाळ्याने जमीन नांगरत आहे. सोबत त्यांच्या ऋषी मुनी, अत्यंत श्रेष्ठ पुरोहित, परत महाराज जनकाचे कुलगुरू जे शतानंद ते पण आहेत. आता हे शतानंद जे आहेत ना, ते महर्षी गौतम आणि अहिल्या यांचे पुत्र आहेत. आता असं सगळं विधी विधानाने असं सगळं कार्य चालू असताना एकाएकी काय झालं, ते लोक थोडेसे ते पुढे गेल्यावर तो नांगराचा फाळ एका ठिकाणी अडकला. अडकल्यावर तो पुढेच सरकेना. आता फाळ का अडकला हे पाहण्यासाठी मग जवळची जी माती असते ना ती दूर केली. तर त्या ठिकाणी त्यांना एक सुंदर मंजुषा मिळालेली आहे. तर त्या पेटीत काय असावे? हं? तर ते पाहण्यासाठी पेटी काढली, पेटी उघडून पाहिली. तर महाराजांचे नेत्र जनकांचे अश्वाने डबडबले ते पाहून. कारण त्या पेटीमध्ये अप्रतिम लावण्य शैशवाचे रूप घेऊन त्या ठिकाणी एकवटलेले त्यांनी पाहिले. आणि सुनैना मातेकडे त्यांनी पाहिलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय, सुनैना मातेच्या वक्षस्थलामध्ये दूध भरून आलं. किती किती दिवसांची त्यांची तृप्ती आज पूर्ण होत होती. ती सुंदर कन्या पाहिली आणि पटकन तिला उचलून घेतलं. महाराज जनकांना असं वाटतंय की यज्ञ पूर्ण होईल ते होईल, पण त्याचे फळ त्यावेळी मिळेल. पण यज्ञ आज सुरू होण्याच्या आतच मला त्याचे सुंदर फळ मिळाले. हं? कोटी कोटी यज्ञाचे फळ मला आज मिळाले की त्या दिव्य कन्येची प्राप्ती झाली. आणि म्हणून तिचं नाव ठेवण्यात आले आहे सीता. कारण यज्ञासाठीच्या सोन्याच्या नांगराचा जो अग्रभाग असतो ना, त्याला संस्कृत भाषेमध्ये सीत म्हणतात. आणि नांगराच्या फाळाचे टोक म्हणजे सीत, आणि ते भूमीत अडकून काय झालेलं आहे, ही मिळाली म्हणून ती सीता. अशी ही जनकांची ती मानस कन्या आहे, म्हणून ती जानकी आहे.
मिथिलेची राजकन्या आहे म्हणून मैथिली, विदेही जनकाची लाडकी लेक म्हणून वैदेही. अशा या सगळ्या सीतेचे नाव आहेत. आता या सीतेच्या प्राप्तीनंतर महाराज जनकांच्या घरामध्ये आपोआप काय झालंय, आनंदाची लयलूट निर्माण झाली. अष्टसिद्धी जणू काही त्यांच्या सेवा करण्याकरता त्यांच्याकडे पोचलेल्या आहेत. कारण ही भगवती जानकी सामान्य मुलगी नाहीये ना, ती तो परात्पर जे परब्रह्म आहे ना, त्याची ती आदिशक्ती आहे. आणि म्हणून तिच्या सेवेकरता सगळी समृद्धी आपोआप काय झालंय, मिथिला नगरीत दाटून आलेले आहे. आता भगवती सीतेच्या प्राप्तीनंतर महाराज जनकांच्या घरी आणखी कन्येचा जन्म झाला आहे आणि या कन्येचे नाव आहे उर्मिला. उर्मिला ही महाराज जनकांची औरस कन्या आहे आणि सीता ही काय आहे, मानलेली कन्या आहे. पण महाराज जनकांना ना जितका लळा, जितका ओढा या सीतेचा आहे ना, तितका जगात अन्य कुणाचाच नाहीये. म्हणून ज्या दिवसापासून सीतेचं आगमन झालंय ना त्यांच्या राजमहालामध्ये, त्या दिवसापासून राजमहालाचा नूरच पालटला. मिथिलेची समृद्धी कितीतरी पटीने वाढू लागली. म्हणून भागवतात असं म्हटलेलं आहे की जीवनामध्ये ज्या ठिकाणी जगदंबेचे अधिष्ठान आहे ना, तिथे समृद्धी असणारच. आणि म्हणून समृद्धी करता भगवती जगदंबेची आराधना सांगितलेली आहे. त्यासाठी आता हे आपण म्हणतो की ही जी देवी आहे, श्री म्हटलो आपण, की श्री म्हणजे सर्व मांगल्याची, सर्व सौंदर्याची, सर्व सिद्धींची दिव्य शक्ती आहे. आणि ती आहे म्हणून शक्तिमानाला महत्व आहे. म्हणून आपण म्हणतो राधे सहित कृष्ण, सीते सहित राम. जसं आपण बघतो की पहा, गुळ हवा असतो आपल्याला. तर गुळ कशासाठी हवा असतो? गोडी करता हवा असतो का गुळा करता गुळ हवा आहे? तसं सूर्य आहे, सूर्य हवा असतो. पण सूर्यासाठी सूर्य हवा का त्याच्या प्रभेसाठी हवा असतो? चंद्र हवा असतो त्या ज्योत्स्नेकरिता का काय आहे, त्या चंद्राकरता. म्हणून असं म्हटलेलं आहे की जर ज्योत्स्ना नसेल ना तर काय आहे, चंद्राला, तसं प्रभा नसेल तर सूर्याला, आणि गोडी नसेल तर गुळाला काय महत्व आहे ना. उष्णता नसेल तर अग्नीला काही महत्व नसतं ना. तसं म्हटलेलं आहे की वृंदावनामध्ये एक म्हण अशी आहे की राधे विना कृष्ण आधार. तसं इथे सीता आणि राम हे भिन्न नाहीये, ते एका शक्तीच्या दोन अभिव्यक्ती आहेत. तसं समुद्र आणि लाट एकच आहेत की नाही, मग लाटेला भिन्न समजावे का? तसं भगवती जानकीचं महत्व रामा इतकंच आहे. आता जनकपुरामध्ये हा मोठा उत्सव जानकीच्या प्राप्तीनंतर झालेला आहे. सगळ्यांना ती इतकी प्रिय आहे जानकी, दिसामासी ती वाढते आहे. त्यावेळेस सीतेच्या बालपणीचा एक प्रसंग आहे की प्राचीन काळापासून जनकांच्या तिथे एका धनुष्याचं पूजन चालू असतं आणि त्या धनुष्याचं नाव आहे पिनाक. भगवान शिवाने त्या धनुष्याने त्रिपुरासुराचा नाश केलेला असतो. आता मिथिलेच्या राजघराण्यात हे धनुष्य परंपरेने मिळालेले, त्याची निरंतर पूजा असते. आणि ते धनुष्य कसं आहे, तर शेकडो लोकांना मिळून सुद्धा ते उचलत नाहीये. आणि त्या धनुष्याची पूजा जनक रोज करायचे. एके दिवशी काय झालं, कामाची त्यांना गडबड होती आणि म्हणून त्यांनी धनुष्याची पूजा आपल्या पत्नीला करायला सांगितलं. आता पूजेची तयारी करण्याकरता जानकी तिकडे जाते. तर ती बघते तर धनुष्याच्या आजूबाजूला पुष्कळ निर्माल्य सगळं साठवलेलं असतं. आता तिने विचार केला की हे सगळं आवरावं, आणि म्हणून ती काय करते, धनुष्य उचलते, सगळं निर्माल्य व्यवस्थित त्याच्या खालून काढते आणि पुन्हा सगळं आवरून धनुष्य परत ठेवते. आता जनक परत आल्यावर दर्शनाला जातात धनुष्याच्या, जाऊन बघतात अरे एवढी सगळी काय केलेलं आहे, स्वच्छता कशी काय घडली. आणि कारण महिन्यातून एकदा केव्हा तरी ते
कितीतरी लोकांच्या साहाय्याने ते धनुष्य उचलायचे आणि स्वच्छता करायचे. म्हणून ते राणीला विचारतात, अरे धनुष्य कुणी उचलले? तेव्हा ते सीताने उचलले असं हे सुनैना राणीकडून त्यांना कळतं. तेव्हा ते आश्चर्यचकित होतात आणि मग ते एकांतात राणीला म्हणतात की आपण ही जी सीता आहे ना, हिने धनुष्य उचलून सगळे स्वच्छ केले असेल तर एक गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे की ही सीता कोणी सामान्य नाहीये, ही कोणीतरी देवता आहे. आणि आपण बघतोय ना, ती आल्यापासून आपल्या घरामध्ये किती समृद्धी वाढली आहे. आणि म्हणून आता आपलं किती मोठं दायित्व आहे की या जानकीचा विवाह आपण कोणीतरी योग्य पुरुषाशी केला पाहिजे. नियतीने सांभाळण्यासाठी आपल्याकडे ती दिलेली ठेव आहे आणि म्हणून आपण ती ठेव योग्य घरी पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आज एक प्रतिज्ञा करतो की ही माझी सीता त्या पुरुषोत्तमाला अर्पण करीन जो स्वतः या शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवू शकेल. म्हणजे सहजतेने तो उचलता आले पाहिजे, वाकवता आले पाहिजे. आणि माझी तो म्हणतात जनक की माझी श्रद्धा आहे की असा कोणीतरी लोकोत्तर पुरुष या पृथ्वीवर असणारच. आणि मग त्यांनी महाराज जनकांनी ती प्रतिज्ञा घोषित पण करून टाकली. अशी सर्व कथा विश्वामित्र लांब लक्षणांना ही सगळी जानकीच्या जन्माची कथा सांगतायत. आणि आता पुढे पुढे काय आहे ते मध्ये आता नगरीत जाणार आहेत. आणि म्हणून अंता त्यांचा प्रवास आता पुढे पुढे सुरू चालू आहे. त्या प्रवास एक महत्वाचं हे आहे की प्रवास करताना विश्वामित्र पुढे, भगवान राम मध्ये आणि लक्ष्मण मागे, असं चालताना त्यांचं क्रम असतो. गावकऱ्यांना वाटेत ते भेटतात, वनवासी लोकांना भेटतात, त्यांची सुख दुःखे विचारतात आणि वाटेमध्ये विश्वामित्रांनी रामांना वेगवेगळ्या पक्ष्यांची, वृक्षांची माहिती सांगतात. म्हणजे ही काय आहे, संस्कार यात्रा चालू आहे रामाची. की अयोध्येपासून ते मिथिलापर्यंत हा जो विश्वामित्रांच्या सोबत संपूर्ण जो प्रवास रामांचा झाला त्याच्यामध्ये त्यांचं जीवन घडवलं गेले आहे. म्हणून रामांच्या जीवनामध्ये विश्वामित्रांचं स्थान अत्यंत अमोल आहे. म्हणून उत्तम संस्कार द्यायचे असतात ना, ते लहानपणीच काय आहे करावे लागतात. आणि त्यावेळेस म्हटले जास्त लाड करून चालत नाही, कारण खूप लाडवलेली मुलं ना नेहमी बिघडत असतात. त्यासाठी असं म्हटलं जातं की संस्कार शिबिर असतात, त्याच्यामध्ये घालावं. म्हणजे तिथे कसंही जगण्याची काय आहे त्यांना सवय लागते. म्हणून जोपर्यंत असं आहे ना की आई वडील मुलांना असं हार्ड लाईफ दाखवत नाही ना, तोपर्यंत त्यांना काय आहे त्याची कल्पना येत नसते. म्हणून असं म्हणतात की सकाळी उठल्या उठल्या मुलांना इडली डोसा देतात, त्याच्याऐवजी चणे दिले पाहिजे. कारण थोडा तरी संघर्ष त्यांना करता आला पाहिजे. हे याच्यातून विश्वामित्र आपल्याला दाखवतायत की कारण हे मनुष्याचे जीवन कसं आहे, संघर्षमय आहे. आणि ह्या सगळ्या संघर्षात टिकायचं असेल ना तर नुसत्या गाद्या गिरद्यांवर लोळून नाही चालणार. आणि म्हणून विश्वामित्रांनी रामांना झाडाखाली झोपवलेलं आहे. दशरथ सगळ्या सवलती देत होता पण काही घेतलेल्या नाहीये. म्हणून समर्थांनी पण एक सूत्र सांगितलेले की कीर्ती पाहता सुख नाही आणि सुख पाहता कीर्ती नाही. आता शिवाजी महाराज ते मोहिमेवर निघायचे ना, वर्ष वर्ष एक एक वर्ष किंवा 18-18 महिने घरी परतत नव्हते. असं नाही केलं त्यांनी, सरदारची नेमणूक केली आहे त्यांनी बघायचं आणि हे आपले आरामात राहतात असं नाही केलेलं त्यांनी. राष्ट्र घडवायचं म्हणजे एखादं ध्येय हासिल करायचं असतं ना, त्या वेळेस इतकं काय संघर्षमय जीवन जगावं लागतं. आणि हे सगळे संस्कार विश्वामित्रांनी श्री रामचंद्रांना केले ना. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेस 14 वर्षाचा वनवास रामांच्या याच्यात आलेला आहे जीवनात, तेव्हा ते सगळे कष्ट त्यांना सहन करता आलेले आहेत. म्हणून म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या जीवनात काय यातना थोड्या पाहिजे. कारण हल्ली आपण बघतो मुलं किती हळुवार झाली आहे.
थोडं फार कमी जास्त झालं की लगेच मूड ऑफ होतो. हं? म्हणून असं म्हटलेलं आहे की त्यांना अशी सगळीकडे जुळवून घ्यायची, जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायची सवयच हल्ली नाही राहिलेली आहे. म्हणून मुलांना म्हणून म्हटलेलं आहे की जुळवून घेता आलं पाहिजे. आणि असं सगळं काय आहे, विश्वामित्रांनी इथे ह्या सगळं काय आहे ते पक्के गुरु आहेत ना. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, सगळं दशरथ देव करत होता पण सगळं नाकारलं. कारण विद्यार्थी दशेमध्ये मुलांना कष्टाची सवय असणे खूप आवश्यक असतं. हं. आता विश्वामित्र अशा प्रकारे रामांना घडवण्यासाठी तरुणपणी जसं पकडलं ना त्यांना, हं, जसं चाणक्यांनी पण केलं होतं. चंद्रगुप्तला संस्कार त्यांनी तारुण्यपणीच केलेला आहे. आता एक शिक्षण शास्त्रामधल्या जगातले जे अत्यंत मोठ्या मोठ्या ग्रंथामध्ये प्लेटोचा जो रिपब्लिक नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे, त्यात त्यांनी लिहिलंय की आपल्याला जर समाजाचे खरोखर कल्याण करायचे असेल ना, तर देशाचे हे सगळं पुढील नेतृत्व ज्याच्या हातात जाणार आहे, अशा मुलांना धरून सुसंस्कारित करा, म्हणजे देशाचा भविष्य काळ सुधरेल. आता प्लुटोच्या आधीच विश्वामित्रांनीच काय आहे हे सगळं दाखवलेलं आहे, की त्यांच्या जीवनातून त्यांनी रामाला घडवतानाही दाखवलेलं आहे. हं? कारण मनुष्याच्या जीवनामध्ये काहीतरी ध्येय जागृत करणं खूप आवश्यक असतं. आणि असं ध्येय जागृत होण्यासाठी कथांचा पण खूप उपयोग होत असतो. आता विश्वामित्र त्यांना वाटेतून जाता जाता त्यांचे रामांचे जे पूर्वज आहेत त्यांच्या कर्तृत्वाच्या सगळ्या कथा सांगतात आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, रामांच्या मनोभूमीत एक बीज पेरलं जातं की मला जीवनात काहीतरी दिव्य भव्य करायचे आहे. आणि हा संकल्प त्यावेळेस रामांनी सोडला. जसं आपण म्हणतो गणित आणि पदार्थ विज्ञान हे शिकवल्याने ज्ञान वाढत असतं, पण कथांचा बुद्धीवर आणि मनावर संस्कार होतो. आणि आज आहे ना, मन बदलणे हीच खूप आवश्यक गोष्ट झाली. म्हणून नुसतं गणित शिकून चालणार नाही. गणित, रसायनशास्त्र, कायदा ह्या सगळ्या गोष्टींचा ज्ञानाचा जीवनात कसा उपयोग करायचा, म्हणजे हे ज्ञान घेऊन त्याचा जीवनात कसा उपयोग करायचा ते करणं आवश्यक आहे. म्हणून आता राम आणि रावण दोघांचं काय आहे, ज्ञान आणि पराक्रम त्याच्यामध्ये सारखंच आहे. हं? त्याच्यात अंतर नाहीये. पण अंतर कुठे आहे, तर दोघांच्या मनोवृत्तीत अंतर आहे. आणि म्हणून मनाची ही जी प्रवृत्ती जी आहे ना, ती हे कथा सांगितल्यामुळे बदलते. म्हणून लहानपणी मुलांना काय कथा सांगितल्या की त्यांची मनोवृत्ती तयार होत असते. आता शिवाजी महाराज 16व्या वर्षी त्यांनी तोरणा घेतला. स्वराज्याची शपथ त्यांनी 14व्या वर्षी घेतलेली आहे. आणि हा शिवबा काय करतो, आपल्या मित्रांना घेऊन महादेवाच्या मंदिरात जातो आणि आपल्या करंगळीने रक्त महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून राष्ट्र निर्मितीचा संकल्प सोडतो. आता हे शिवाजी महाराज कुठल्या विद्यालयात गेले होते, कुठल्याच नाही गेले. पण काय झालं, लहानपणी ही त्यांची जिजामाता होती ना, ती काय करायची, शिवबाला बोट धरून मंदिरात घेऊन जात असे आणि तिथे हे बाल शिवाजी रामायण महाभारतातल्या कथा ऐकायचे. आणि या कथांशी ते इतके एकरूप व्हायचे की त्यांच्या अंतःकरणात या सगळ्या उर्मी जागृत व्हायच्या, की मला रामासारखं पराक्रमी व्हायचंय. माझ्या जीवनामध्ये गोमातेचं रक्षण मला करायचंय, साधू संतांची सेवा करायची, अर्जुनासारखं वीर व्हायचं आहे. हं? म्हणून आपण बघतो ना, लहान मुलांना कथा खूप आवडतात. हं? त्यांना तत्व सांगायला गेलं तर कंटाळा येतो आणि त्यांचं मन कसं कथेमध्ये रमत असतं. म्हणून कृष्णाच्या, रामाच्या, शिवाजीच्या अशा सगळ्या काय आहे, संतांच्या चरित्रांच्या अशा सगळ्या कथा सांगितल्या गेल्या पाहिजे. पूर्वी प्राचीन काळी आपल्याकडे पद्धत होती की संध्याकाळ झाली की आजोबा आजी त्यांना काय करत असत, गोष्टी सांगत. हं? पण आता आज आजोबा आजीच राहिले नाही घरात आणि त्यामुळे आता मुलांना काय आहे, गोष्टी सांगायलाच कोणी नाहीये. आता पुन्हा असं आहे
की मुलांना ह्या गोष्टींचा सांगताना जास्त परिणाम केव्हा होतो, तर जेव्हा झोपतात ना तेव्हा गोष्टी सांगितलं ना तर, असं मानसशास्त्रात असं म्हटलेलं आहे की जागृत मन त्यावेळेस काय असतं, निसते, आणि अर्ध जागृत मन जागे असते. आता झोप घेतानाची अवस्था अशी असते, आणि म्हणून त्यावेळी जे जे ऐकलं जातं ना ते सगळं अंतर्मनात प्रवेश करते. आता आता तुम्ही हे ऐकत आहात ते बहिर्मनात ऐकताय, पण रात्री निसताना मुलांचं काय असतं, बहिर्मन थोडं निदलेलं असतं आणि अंतर्मन जागृत असतं, आणि त्यामुळे त्यावेळी ती कथा सांगितलं ना की ती अशी आत घुसते. आणि म्हणून प्राचीन जी पद्धत होती ना की आजोबाजींकडून गोष्ट ऐकत ऐकत मुलं निजत असत. तर असे हे संस्कार म्हटलेले की खूप महत्वाच्या वेळी करणं आवश्यक असतं. तर आता आपण बघतो की मुलं टीव्ही पाहत पाहत जेवतात आणि टीव्ही पाहत पाहत झोपतात. हं? म्हणून या सगळ्या काय आहे की विश्वामित्रांनी रामाला पण त्यांच्या पूर्वजांच्या सगळ्या कथा सांगितलेल्या आहे. कारण त्यांच्या पूर्वजांनी काय पराक्रम केले हे पण माहित हवं ना. तर काय आहे त्याच्यामध्ये पण काहीतरी करण्याची काय उर्मी येते, काहीतरी ध्येय त्याच्या जीवनामध्ये काहीतरी करावं अशी जाणीव होते, आणि उत्तुंग कार्य करण्यासाठी काय पाहिजे, जीवनात ध्येय हे खूप आवश्यक असतं. आता सावरकर 14व्या वर्षी सावरकरांनी भवानी मातेसमोर प्रतिज्ञा केली आहे की देशाच्या स्वातंत्र्याकरता सशस्त्र क्रांतीचा हेतू उभारून मी मारता मारता मरे तो झुंजेना. हं? आता हे सगळं कशामुळे झालं, कारण लहानपणी त्यांनी गोष्टी ऐकल्या आहे. हं? तर लहानपणी म्हणून अशा सगळ्या कथा सांगितल्या की मनामध्ये एक आकार तयार होत असतो. आपल्या वेदामध्ये एक मंत्र आहे, सगळ्यांना माहिती, ओम भद्रम कर्णे शृणुयाम देवाः भद्रम पक्षेमाक्ष भीर्यजत्राः. म्हणजे काय त्याचा अर्थ, की माझ्या डोळ्यांनी मी पवित्र बघावे, माझ्या कानांनी मी पवित्र ऐकावे, माझ्या तोंडाने पवित्र बोलावे. मग आपल्या मुलांच्या तोंडी काही पवित्र श्लोक हे शिकवणं किती आवश्यक आहे. हं? म्हणून रामांची पण ही सारी जडणघडण जर राजमहालात झाली नसती ना, अशी झाली नसती. म्हणून विश्वामित्रांनी काय केलंय, त्यांना बाहेर काढलेलं आहे, कारण तो अयोध्येचा भावी राजा आहे, आणि ही सगळी राष्ट्राची संपत्ती आहे राम म्हणजे. आणि मग तिथं नीट संगोपन होणं हे खूप आवश्यक आहे. आणि हा सगळा दूरवरचा दृष्टिकोन विश्वामित्रांनी केलेला आहे. म्हणून रामकथेतून आपल्याला हे लक्षात येतं की अशा प्रकारे दूरचा दृष्टिकोन ठेवून मुलांना घडवणं खूप आवश्यक असतं. आता पुन्हा म्हटलेलं आहे की देशाचा हा जो भावी राजा आहे राम, तो नुसता पण बलवान नसावा, धैर्यवान पण असला पाहिजे, आणि पुन्हा त्याच्या अंतःकरणात करुणा पण असणे खूप आवश्यक आहे. आता विश्वामित्रांनी या रामचंद्रांच्या अंतःकरणात कोमल आकार देण्याचा प्रसंग पण एक साकार केला. ते लोक चाललेले आता मिथिलेच्या दिशेने पुढे पुढे जात असताना एके ठिकाणी काय होतं, एक ओसाड प्रदेश दिसतो. तेव्हा राम विचारतात की गुरुदेव, आता येथपर्यंत आपण चालत आलो, सगळा प्रदेश कसा हिरवागार होता, पण इथे मध्येच हा सगळा ओसाड कसा काय दिसतोय. तेव्हा विश्वामित्र सांगतात की रामा, या ठिकाणी ना फार फार मोठी शेती होती, खूप फार मोठा सुंदर आश्रम होता, पण एक विचित्र घटना घडली आणि सगळे दिवस पालटले. तेव्हा राम विचारतात, इथे कोण राहत होतं, काय घडलं नेमकं इथे. त्या विश्वामित्र मुनी म्हणतात, या जगातला एक फार मोठा ऋषी या ठिकाणी निवास करत होता. तो न्यायशास्त्राचा प्रणेता होता, त्याच्या इतका बुद्धिमान कोणीच नव्हता. रात्रंदिवस केवळ चिंतनात मग्न असलेले असे हे महर्षी कोण, गौतम ऋषी. त्यांचा आश्रम इथं होता. देशोदेशीचे अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत होते. इतका त्यांच्या बुद्धीला पार नव्हता, पण
त्यांच्या जीवनात एक विचित्र घटना घडली. आता हे असे गौतम मुनी सतत चिंतनात मग्न, तर्कशास्त्राचे अत्यंत गाढे विद्वान प्रवर्तक ते आहेत. त्यांना आपल्या रोजच्या दैनिक जीवनाचं पण भान नाहीये. हे सगळं बघितलं आणि ब्रह्मदेवानी काय केलंय, स्वतः त्यांच्याकरता एक अत्यंत श्रेष्ठ कन्या निर्माण केली आणि तिचं नाव आहे अहिल्या. आणि ती त्यांनी गौतमांना प्रदान केली आणि ते म्हणतात ही तुझी पत्नी म्हणून तुझी सेवा करेल, कारण तुला कशाचेच भान नसते, तुझ्याकडून फार चांगली कामं व्हावी म्हणून ही अहिल्या असू दे. आता महर्षी गौतमांनी त्या अहिल्याशी लग्न केले आणि आता अहिल्या आणि गौतम यांचा नेटका गृहस्थाश्रम सुरू झालेला आहे. गौतमांना तर काही प्रपंचाकडे बघण्याची आवश्यकताच वाटली नाही आणि त्यांनी कधी बघितलं पण नाही. पण एके दिवशी त्यांच्या या गृहस्थाश्रमाला काय झालंय, दैवाची दृष्ट लागली. कारण एक दिवशी काय झालं, देवराज इंद्र आहे तो काही निमित्ताने गौतम ऋषींच्या आश्रमात आलेला आहे. त्याने अहिल्याचे अद्भुत रूप पाहिले आणि त्या इंद्राच्या मनामध्ये पाप जागृत झालेले आहे. आता हे ऐकून सांगतायत विश्वामित्र. लक्ष्मण एकदम लालबुंद होतो आणि विचारतो की अरे गुरुदेव, देवराज इंद्राच्या मनात असा विचार येऊ शकतो? विश्वामित्र म्हणाले, अरे लक्ष्मणा, देवराज इंद्र अत्यंत मोठे पुण्यात्मे असतात, ही गोष्ट सत्य आहे. पण काय होतं ना, सत्तेच्या पदावर बसल्यानंतर आणि रात्रंदिवस त्यांची सवय लागली ना, सुखासीनतेची, की मनामध्ये काय होतं, अशा प्रकारचे विचार मनात यायला लागतात. म्हणून देवराज इंद्राचं पण काय अंतःकरण कलुषित झालंय या सगळ्या सुखासीनतेनी. आणि त्यांनी काय केलेलं आहे, एके दिवशी अहिल्याला फसवलं. आता वास्तविक वाल्मिकी रामायणात सांगितलेलं त्यांनी फसवलेलं नाहीये, कारण अहिल्याने देवराज इंद्राला ओळखलंय की हा इंद्र आहे. असं नाहीये की तो साधूचा वेश घेऊन आला, असं काही नाहीये. त्यांनी ओळखलंय आणि इंद्राचं तिने स्वागत सुद्धा केलेलं आहे. म्हणून इकडे त्यांचे स्वागत केलेलं आहे. त्यावेळी तिथे एक श्लोक टाकलेला आहे की मुनिवेशम सहस्त्राक्षम विज्ञाय रघुनंदन मतिम चकार दुर्मेघा देवराज कुतूहलात. म्हणून विज्ञाया म्हणजे तिने जाणलं आहे त्याला. आणि वाल्मिकींनी तिच्यासाठी इथे दुर्मेधा म्हटलेलं आहे अहिल्यासाठी. म्हणजे तिची दुर्मेधा म्हणजे तिची बुद्धी दूषित झाली तेव्हा आणि त्यामुळे काही पाप घडलं. म्हणजे ते देवराज इंद्र आणि अहिल्या दोघांच्या संगमताने घडलं आहे. तर अशा प्रकारे अहिल्यानी थोड्या वेळाने गौतमांना येताना पाहिलं, तेव्हा इंद्राला लवकर लवकर निघून जायला सांगितलं आहे. आणि त्यामुळे काय आहे, अहिल्या अजिबात दोषीने असं नाहीये. इंद्राचा तर दोष आहे, पण अहिल्या सुद्धा चुकली आहे. आणि तेव्हा महर्षी गौतम जेव्हा येतात तेव्हा ते इंद्राला जाताना पाहतात आणि सगळं काही त्यांच्या लक्षात येतं. आणि ते महर्षी गौतम काय करतात, इंद्राला शाप देतात आणि इंद्र मात्र तेथून धावत निघून जातो. महर्षी गौतम आता कुटीत प्रवेश करतात. अहिल्या भीतीने थरथर कापत आहे आणि त्यांच्या समोर उभी आहे. तिच्या नेत्रातून आसमानच्या धारा वाहत आहेत आणि गौतम तर कशा आहे, क्रोधाने संतप्त झालेत आणि त्यांच्या मुखातून शाप वाणी बाहेर पडते. वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी असं ते म्हणतात. त्याचा अर्थ आहे की तू या दगड धोंड्यांमध्ये पडून राहा, मी आता निघालो, कुणीही तुला आता भेटणार नाही. आणि भस्मशायिनी म्हणजे येथील धुळीत पडून राहा आणि तप्यंती म्हणजे या ठिकाणी तू तप कर. आणि अशा गौतमांनी अहिल्याचा त्याग केला. आता अहिल्या काय आहे, परित्यक्त्वा आहे. तिने आता आपली चूक कबूल केली आणि ती म्हणते की माझ्या हातून जे घडलं, आता त्यातून बाहेर निघण्याकरता मात्र मला काही उपाय सांगा. तेव्हा महर्षी म्हणतात, मी काय सांगणार, पण एक सांगतो की भगवान विष्णू जेव्हा राम अवतारामध्ये
स्वतः येतील, तुला भेटतील आणि त्यांनी जर तुला योग्य लिखून तुझा आतिथ्याचा जर स्वीकार केला ना, तर तू शुद्ध झालीस असे समजून मी पण तुझा पुन्हा स्वीकार करीन. आणि असे गौतम ऋषी तिथून निघून जात आहेत. ते गेल्यावर तिथले सगळे विद्यार्थी पण निघून गेले. आश्रम सगळं ओस पडला आणि ओस पडलेल्या जमिनीला अहल्या म्हणतात. म्हणजे हल म्हणजे नांगर, कधीही नांगरली गेली नाही, जी ओसाड पडून राहिलेली. हं? अशा ठिकाणी एका शिलाखंडाच्या आड एकाकी अवस्थेत अहिल्या तप करते आहे. वातभक्ष निराहार म्हणजे ती उपवास करते, केवळ वायुभक्षण करून जगते. तहान लागलेल्या माणसाला आपण सतत पाणी दिसते की नाही तहान लागली की, तसं आता या अहिल्याचं झालेलं आहे की दुःखामध्ये ती पिचत पडलेली आहे. पण तिला सांगितलंय गौतमांनी ना की राम येतील तेव्हा तुला काय तुझा स्वीकार केला तर तू याच्यातून मुक्त होशील. आणि म्हणून ती काय करेल, रामाचा तिला आता ध्यास लागलेला आहे. हं? की राम केव्हा येणार, केव्हा येणार राम, डोक्यात सतत एकच शब्द घोघवतो आहे की राम राम राम. हं? अशी ती रामांची प्रतीक्षा करते आहे. हं? म्हणून आता असे की आपण ज्याची वाट बघतो ना त्याची प्रतिमा डोळ्यासमोर सतत असते की नाही. आणि अहिल्याच्या अंतःकरणात तर काय आहे, आता सतत रामाचे चिंतन सुरू आहे. म्हणून इथे आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की भक्तिशास्त्र आहे ना त्याच्यामध्ये असा एक सिद्धांत आहे की अखंड भगवंताचे चिंतन करणारा ना किती मोठा पापी असो पण तरी त्याचे सगळे पाप नष्ट होतात आणि त्याचे जीवन विशुद्ध होऊन बदलून जाते. म्हणून गीतेतला श्लोक आहे, अपिचेत दुराचारो भजते माम अन्यकबा. म्हणून भक्तीने काय होतं तर मनुष्याचे जीवन बदलते. आणि हेच आपल्याला या रामकथेतून बघायला मिळते की आता खूप सगळे लोक काय भक्ती करत नाही, पशुसारखे स्वच्छंदी जीवन जगत असतात. हं? पण खरं असं आहे की मनुष्यामध्ये पशुत्व खूप थोडं आहे, जास्त काय आहे त्याच्यामध्ये देवत्वाचा अंश आहे. म्हणजे परमात्म्याचा अंश त्याच्यामध्ये आहे. आणि तो काय करायचा आहे भक्तीच्या माध्यमातून जागृत करता येत असतो. हं? आणि म्हणून असा तो जागृत जेव्हा विश्वासाने कैला जातो ना त्यावेळेस काय होतं की सगळं जीवन बदलून जात असतं. हं? म्हणून हे सगळं असं जीवन जे आपल्याला आहे खरं मनुष्य म्हणून कसं जगायचं हे आपल्याला या रामकथेतून कळतं की मनुष्याच्या अंतःकरणातलं हे जे देवत्व आहे ना ते जागृत करायला काय पाहिजे तर धर्म पाहिजे. हं? त्याच्याकरता संस्कृतीची आवश्यकता आहे. की त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे धर्मामध्ये संस्कृती की कसं जगावं आणि ज्याच्यामुळे हे आपल्या अंतःकरणातलं प्रत्येकाच्या मध्ये ते काय आहे देवत्व आहे ते सगळं सुप्त आहे, त्याला जागृत करता येतं. हं? म्हणून आपल्या परंपरेमध्ये काय सांगितलेले आहे, पतितांचा उद्धार आहे. पतित तू पावना म्हणाविसी नारायणा असं आपण म्हणतो. मनुष्य आता काय असतो जीवनात चुकतो, किती वेळा चुका होतात, स्वाभाविक आहे ते. पण एकदा तो चुकला आणि मग त्यामुळे काय कायमचा नरकात गेला अशी भारतीय धारणा नाहीये. हं? मनुष्याला आपले संपूर्ण जीवन बदलता येतं, पण त्याच्यासाठी भागवत धर्माचा त्याने काय केलंय अवलंब केला तर. म्हणून 9व्या अध्यायात गीतेच्या भगवंतांनी म्हटलेलं आहे की जो पाप्यामधला पापी म्हणजे महापापी जरी असला ना तरी त्याच्यासाठी भागवत धर्म आहे. तो भागवत धर्माने जर जगला तर काय होतो विशुद्ध होऊन जातो. भागवत धर्म म्हणजेच काय सांगितलेले अखंड भगवंताचे चिंतन, प्रत्येक कर्म प्रत्येक व्यवसाय व्यवहार सगळं त्याच्या चिंतनात करायचं की तो करून घेतोय त्याच्यामुळे होतंय. हं? अशामुळे अखंड त्याचं स्मरण राहिलं की सगळं काय होतं विशुद्धता येते. आता
हे जरा पटण्यासाठी आपण एक छोटस उदाहरण बघणार आहोत की संत गुलाबराव महाराजांच्या जीवनातला हा एक प्रसंग आहे. संत गुलाबराव महाराज हे अंध होते. ते विदर्भात होऊन गेले. तर ते संत गुलाबराव महाराज ना ज्ञानेश्वर महाराजांना आपले गुरु मानत असत. आणि ते म्हणायचे की शंकर आणि पार्वती माझे माता पिता आहे, कृष्ण माझे पती आहे, आणि ज्ञानेश्वर माझे गुरु आहेत, आणि मी काय गोपी आहे. इतकी त्यांची श्रद्धा होती. आणि म्हणून ते एकदा आळंदीला त्यांच्या वयाच्या जवळजवळ 18व्या वर्षी अंध होते, त्यामुळे सगळ्यांना घेऊन ना आलेले आळंदीला. आणि आळंदीला समाधीच्या तिथे 3 दिवस ते उपोषण करून बसले. अन्न पाण्यात ग्रहण केलेलं नाहीये आणि अखंड ज्ञानेश्वरांचा धावा करत बसले. त्यावेळेस त्या 3ऱ्या दिवशी रात्री ज्ञानेश्वर माऊली स्वतः समाधीतून बाहेर आले आहेत. आणि त्यांनी गुलाबराव महाराजांना आपल्या मांडीवर बसवलं, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, आणि तेव्हा त्यांना सगळी शास्त्र कशी अवगत झालेली आहे, पूर्ण त्यांची प्रज्ञा जागृत झालेली आहे. आणि मग त्यांना सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे हे 100 वर्ष झाले आता गुलाबराव महाराजांना समाधी घेऊन. तर समाधी नाही, म्हणजे त्यांच्या जीवनाचा हा काळ 100 वर्षाचा, म्हणजे आता अलीकडची ही गोष्ट आहे सांगायचं असं. तर असे हे गुलाबराव महाराज. तर त्यांच्या जीवनात एकदा असं घडलं की ते नेहमी कुठे छोट्या छोट्या गावांमध्ये जायचे प्रचाराकरता, कुठे कुठे कोणी भक्त असतील त्यांच्या घरी राहायला. तर अशा एका छोट्या गावात ते नेहमी जायचे. आता त्या गावामध्ये जिथे त्यांचा मुक्काम असायचा तिथे 4-5 घरं सोडून एक वेश्या राहत असते. आता लोक सगळे आले हे की महापुरुष आहे म्हणून सगळे त्यांच्या दर्शनाला जायचे. आता ती वेश्या असली ना तरी पण काय तिला मानवी मन आहे ना, त्यामुळे तिच्या पण मनात एकदा आलं की आपण पण महाराजांचे दर्शन घ्यावं. पण तिला भीती वाटत होती. पण तरी तिने हिंमत करून महाराजांना कोणाच्याकडून निरोप पाठवला की मला तुमच्या दर्शनाला यायचंय. आता महाराज तर कसे होते, करुणेचे सागर होते. त्यांनी लगेच तिला दर्शनाची अनुमती दिली. त्या वेश्येचं नाव होतं हिराबाई. सत्य घटना आहे बरं ही. ती आली, तिने काय केलं, दुरून नमस्कार केला त्यांना, आणि तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. ती म्हणाली, महाराज तुमचे जीवन किती पवित्र आहे ते बघून मला माझ्या जीवनाची घृणा येते की माझे सगळे आयुष्य या देहाची विक्री करण्यात गेले. आता माझा उद्धार होईल का नाही? तुम्ही सांगाल ते मी करीन, पण माझा उद्धाराचा काहीतरी उपाय सांगा. आता पाप्यातल्या पापी माणसाला सुद्धा त्याच्या मनात जर काय अशी घालमेल झाली ना, असा पश्चाताप झाला ना, आणि का असा होतो, कारण त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताचा अंश आहे ना. म्हणून जे सगळे काय हे मानवामध्ये म्हणजे हे सगळे दोष येतात ना, ते आगंतुक असतात, बाहेरचे असतात. हं? म्हणून काय म्हटलेलं आहे भगवती, ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन. म्हणून खरा तो कसा आहे, त्याच्यामध्ये दैवी अंश खरा आहे. हं? दोष तर हे सगळे बाहेरून आलेले आहेत. म्हणून मनुष्याचे सगळं जीवन आहे ना, एक रत्न आहे ते. ते रत्न आता आपण बघतो चिखलामध्ये जर पडलं, त्याला चिखल लागला म्हणून ते घाणेरडं दिसतं. पण तो चिखल त्या रत्नाच्या आत नाही शिरू शकत. ते रत्न धुवून टाकलं की तो चिखल दूर होतो आणि पुन्हा ते रत्नाचे रत्नच होतं की नाही. तसा हा जीव आहे. हे सगळे त्याला आगंतुक बाहेरून दोष आलेले आहेत. हं? पण खरा तो कसा आहे, भगवंताचा अंश आहे. म्हणून त्याच्यामध्ये हे जे दोष येतात, त्याच्यात पण भगवद्गीता म्हणते कुठले दोष येतात, तर काम एष क्रोध क्रोध एष रजोगुण समुद्भवा. हं? आणि हे जे सगळे काम क्रोध हे सगळे रजोगुणामुळे येणारे हे सगळे दोष आहेत ना, ते सगळे भगवत भक्ती केली तर निघून जातात. हं? म्हणून म्हटलेलं इथे की भगवंताच्या काय करायला, अरे आपल्या जीवनाच्या शुद्धी करता काय करा, भगवंताची भक्ती करा. हं? म्हणून आता तसंच या हिराबाईला पण काय झालेलं आहे की आपला उद्धार व्हावा असं वाटलं.
म्हणजे वाईटातला वाईट माणूस सुद्धा काय होतं, कधीतरी त्याच्या मनात चांगुलपणा येतच असतो ना. कारण का, त्याच्या आतमध्ये तो प्रभू बसलेला असतो. आता गुलाबराव महाराजांनी काय केलं, त्यांच्याजवळ ज्ञानेश्वरी होती. त्यांनी ती ज्ञानेश्वरी त्या हिराबाईला दिली आणि ते म्हणाले, रोज या ज्ञानेश्वरीचं काय कर, वाचन कर. पण आता तिला वाचता येत नव्हतं. मग ते म्हणाले की हे बघ, असं कर तू की वाचता येत नसलं तरी काही हरकत नाही. प्रत्येक काय आहे, ओळीवर बोट फिरवायचं. हं? आणि म्हणायचं काय, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी, असं एवढंच म्हणायचं. आणि प्रत्येक ओळीवरून असं बोट फिरवत जायचं. हं? आणि त्या आता ह्याच्या पुढे मात्र तू एकालाच पती मानून त्याच्याजवळ राहा, तर भगवंत तुझे कल्याण करेल. आणि तिने अशा प्रकारे काय करायचे, प्रत्येक ओळीवर हात बोट ठेवत ठेवून ठेवून काय आहे ज्ञानेश्वर माऊली असं एकदा संपूर्ण वाचली, दुसऱ्यांदा वाचली आणि तिसऱ्यांदा वाचताना तिला ज्ञानेश्वरी वाचता यायला लागली. बाकी काही वाचता यायचं नाही तिला, पण ज्ञानेश्वरी ती वाचू शकायची. आता हळूहळू असं काय झालं, काही वर्षांनी तिचा अंतकाळ जवळ आला. ती थोडी आजार होती. आता आपला अंतकाळ जवळ आहे कळलं आणि तिने काय केलं, आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं की ती महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली ना, ती मला आणून द्या, ती माझ्या छातीवर ठेवा आणि मला माऊलीचं तीर्थ द्या. आणि मग तिने दोन्ही हात जोडले आणि ज्ञानेश्वर माऊली नावची माऊली असा घोष करते. आणि ती जाता मरताना म्हणाली, महाराजांना सांगा की तुमची हिरा ज्ञानेश्वर माऊली म्हणत गेली. आणि असा तिचा देह तिने ठेवला. जेव्हा ही घटना गुलाबराव महाराजांना, ते कुठे दुसऱ्या गावी होते, तिथे सांगण्यात आली ना, तेव्हा त्यांच्या नेत्रातून अश्वांच्या धारा लागल्या आणि त्यांच्या मुखातून त्यावेळेस गीतेचा हा श्लोक निघाला की अंतकालेच मामेव स्मरत कलेवरम. की ते काय आहे, भगवंताने अर्जुनाला या श्लोकात म्हटलेलं आहे की अरे, ज्याच्या अंतकाळी ज्याला माझी आठवण होती ना, त्याचा मी उद्धार करतो, याच्याबद्दल तू शंका बाळगू नकोस. म्हणून कितीही मनुष्याने जीवनात पाप केलं असेल, पण ते भगवत भक्तीने सगळं नाहीसं होतं. आणि म्हणून त्या पुढे पुढे अजून गुलाबराव म्हणतात की अरे, माझी हिरा देवाघरी गेली. माझी हिरा म्हटलंय, इतकी पापी, पण ती कशी झाली, संतांची माझी झाली आहे. म्हणून इथे म्हटलेले की राम नामाने पापाच्या सगळ्या राशी जळतात. की असं फक्त माणसाला वाटलं पाहिजे की अरे, मी इतके पाप केले, पण आता मी नाम घेतो. पण असं मनात वाटलं की अरे, पण नामाने एवढे पाप जळतील का? तर असं म्हटलेलं आहे की अरे, माऊलींनी हरिपाठात म्हटलेले की तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. म्हणजे गवताची गंजी मोठी असते, पण एक लहान ठिणगी जर त्या गंजीला काय करते, भस्मसात करत असते. तसं या जीवनामध्ये आपल्या जर राम नामाची ठिणगी आली ना, तर काय होतं, त्या भगवत भक्तीचा तो चेतनेला, त्या चेतनेला काय स्फुल्लिंग उठतो आणि त्याच्यामुळे माणसाचं मन, प्राण, देह, बुद्धी सगळीकडे तो व्यापून जातो आणि त्याचा परिणाम तो निष्पाप होऊन जातो मनुष्य. आता वाल्मिकी ऋषी हे स्वतःच मूळ त्याचं काय आहे, उदाहरण आहेत ना. तर अशा प्रकारे अहिल्या ही काय आहे, शिळे आड बसून रामाच्या चिंतनात घडलेली आहे. विश्वामित्र रामाला सांगतायत की अरे रामा, तेव्हापासून अहिल्या तुझी वाट पाहत आहे. आता तिचा जीवनाचा उद्धार व्हावा, हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. आता विश्वामित्रांना हे बघायचं आहे की राम कसा आहे. त्यांना अपेक्षा काय आहे, करुण्याचीच अपेक्षा आहे. पण राम मात्र काय आहे, अहिल्याची ही कथा ऐकून त्यांच्या नेत्रातून पण काय अश्रू आलेले आहेत. आणि भगवंताची पावलं आपोआप, रामाची पावलं कुठे वळली, त्या शिळेकडे वळली. भगवान तिकडे निघालेले पाहून विश्वामित्र पण काय निघाले त्यांच्या मागे. आता कसं आहे, भगवान तर पुढे आहे आणि विश्वामित्र आणि लक्ष्मण मागे आहे.
त्या शिळेजवळ राम येऊन पोचतात. त्या शिळाखंडावर पोचतात तेव्हा पानांचा सळसळ आवाज होतो. कोण आहे असं त्या शिलाखंडाकडून आवाज येतो. राम म्हणतात, अयोध्येचा नरेश महाराज दशरथांचा पुत्र मी राम आलो आहे. त्याबरोबर त्या शिलाखंडातून अत्यंत वृद्ध आकृती प्रकट झाली. केवळ अस्थिपंजर उरलेली, जणू हाडांचा सापळा. आणि तिने पुढे येऊन काय केलेलं आहे, पुढे आली. तशी रामांनी काय बघितलं तिला, आणि ती त्यांनी काय केलेलं आहे, अहिल्याच्या चरणी मनानेच नमस्कार केला. आणि त्यावेळेस आकाश मंडळातून पुष्पवृष्टी झाली, जय जयकार झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. अहिल्याच्या नेत्रातून पण आता अश्वांच्या धारा वाहू लागल्या आहेत. भगवंताने म्हणजे रामाने लक्ष्मणाने दोघांनी आता तिला प्रणाम केला. इतके वर्ष एकाकी जीवन जगून अहिल्याने इतकं घोर तप केलं आहे, आणि आज ते तप काय झालं, फळास आले. की अहिल्याचे आतिथ्य रामाने स्वीकार केलं. आणि त्यावेळेस एकदम महर्षी गौतम पण त्या ठिकाणी येऊन पोचले. अहिल्याने आपल्या पतीला पाहिले. गौतमांच्या पण नेत्रात अश्रू आलेले आहेत. आणि आता आज गौतम आणि अहिल्या एकमेकांना भेटले. दोघांनी रामांना प्रणाम केला. आणि गौतम म्हणतात, रामा तू आम्हाला धन्य केलेस. अशी परत भेट झाली आहे अहिल्या गौतमाची. आणि मग त्यांनी जोडीने रामाची पूजा केली आहे. प्रभूंनी ती सगळी स्वीकार केली. आणि म्हणून हे सगळं बघतायत विश्वामित्र, आणि ते बघतायत की अरे हे सगळं रामचंद्राचं एक वेगळं रूप आता त्यांच्या समोर अनुभवत आहेत ते. म्हणजे याच्या आधी त्यांनी पतितांचा उद्धार करणारा राम त्यांच्या समोर होता आत्ता म्हणजे. आणि म्हणून विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला की जर असा पतिताचा उद्धार होत नसेल भगवंताकडून, तर कशासाठी हवा भगवंत, असं मनात येतं ना. म्हणून असं म्हटलेलं आहे की फक्त ज्ञानी लोकांना किंवा जे पुण्यात्मे आहेत त्यांच्याजवळ देव चालत जातो असं नाहीये. तर तसं घडलं न जर तर व्हीआयपीचा देव होईल. पण असं होत नाही. देव हा सर्वांचा असतो, आणि जो सर्वांचा नसतो ना तो देवच नसतो. अशा प्रकारे अहिल्याचा उद्धार करून भगवंत आता राम निघाले आहे. आणि तेव्हा गौतम महर्षी सांगतायत त्यांना की रामा तू मिथिलेमध्ये आता शतानंदांना तुला ते भेटतील, तेव्हा त्यांना त्याच्या मातेच्या उद्धाराची कथा सांग. कारण जनकाचे पुरोहित शतानंद आहेत ना, आणि हे अहिल्या आणि गौतमांचे पुत्र आहेत. आणि मातेच्या चुकीमुळे ती परित्यक्ता झालेली होती, आणि ह्याचं दुःख शतानंदांना खूप होतं. आणि म्हणून त्यांना आता हे ऐकल्यावर काय होईल, अत्यंत आनंद होईल. म्हणून ही सगळी काय आहे, गौतमांना वाटतं की त्यांना पण सांग. अशा महर्षींनी विश्वामित्रांनी काय केलंय, पुरुषार्थी राम पाहिला होता. अचूक लक्ष वेध करणारा, एका बाणात त्राटिकेला संपवणारा राम बघितला होता. 6 दिवस काही न खाता हो रात्र यज्ञ रक्षण करणारा साठी उभा असलेला राम विश्वामित्रांनी पाहिला. रात्र दिवस गुरुसेवेत मग्न असलेला पण राम त्यांना ठाऊक आहे. पण आज मात्र विश्वामित्रांनी अवघ्या जगाला एक वेगळा पतिताचा उद्धार करणारा करुणामय राम पाहिला. आणि आता अशा प्रकारे ही सर्व मंडळी जनकपुराच्या दिशेने चालू लागली आहे. आणि म्हणून एक मुद्दा फक्त एक बघूया की अहिल्याशिळा राघवे मुक्त केली असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचा खूप वेगळा अर्थ घेतला जातो. आपल्या पण लहानपणी असं आमच्या सांगायचे की अहिल्या ही काय दगड होती, आणि त्या दगडाला काय झालं, स्पर्श झाला रामाचा, आणि ती दगडातून स्त्री झाली. अशी सगळ्यांच्या मनामध्ये काय आहे की अशी धारणा असते, गैरसमज असतो. तसं हे होतोय ना केवट,
केवटाचा प्रसंग पुढे त्याच्यात पण तो पण म्हणतोय, जेव्हा राम त्याला म्हणतात की तुझ्या नावेत बसून मला पलीकडे घेऊन जा, तेव्हा तो म्हणतो की नाही, आधी मला तुमचे पायाची धू द्या, नाहीतर तुमचा स्पर्श माझ्या नावेला झाला आणि ती स्त्री झाली तर माझा चरितार्थ कसा चालणार. म्हणून असं म्हटलेलं की वैदिकातले हे सगळे मंत्र असतात. म्हणजे वैदिक एक स्वतंत्र शास्त्र आहे, त्याला मीमांसा शास्त्र असं म्हणतात. आणि त्याचा अभ्यास करून वैदिक मंत्रांचा काय अर्थ आहे हे जाणून घ्यायचं असतं. म्हणजे भगवद्गीतेचा सुद्धा धड अर्थ लागत नाही आपल्याला. आणि म्हणून व्यवस्थित म्हटले शास्त्राचा अभ्यास केला की असे काय गैरसमज होत नाही. आणि अशा प्रकारे अहिल्याचा उद्धार करून विश्वामित्र आता मिथिलेकडे राम लक्ष्मणासह जाऊन पोचतात ते. मला वाटतं वेळ झाली आहे, आज आपण इथे थांबायचं ना. तर थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. तुम्ही कोणी मंत्र म्हणणार आहात ना? ओम सहना भवतु, सहनौ पुनत्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति।